अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या या पूनम ब्लॉग अँड रेमेडीज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करूयात. तर अधिक मास हा आजपासून सुरू झालेला आहे. आज आहे 17 मे ते 14 जून पर्यंत अधिक मास राहणार आहे. आणि आपल्याला जसं की माहीत आहे, कोणाला माहीत असेल नसेल माहीत नाही, मात्र या महिन्यामध्ये जेवढी जास्त आपण पितरांच्यासाठी सेवा करू, दानधर्म करू, तेवढा आपला पितरांचा त्रास हा नाहीसा होतो आणि अक्षरशः आपल्या 42 पितरांच्या पिढ्यांचा उद्धार होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची असते. आता पितरांची सेवा कोणकोणती आहे हे जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसा प्रश्न करा, मी त्या प्रश्नाचं तुमच्या उत्तर नक्कीच देईन. आजचा जो उपाय आहे तो अतिशय पॉवरफुल आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी. म्हणजे जसं की त्यांच्या नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील, अभ्यास व्यवस्थित करत नसतील, अतिशय चिडचिडपणा करत असतील, काही केल्या त्यांना योग्य मार्ग हा भेटत नसेल, तर अशा वेळी हा उपाय करायचा आहे. फक्त सलग 11 दिवस तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. आता हा जो दिवा आहे तो प्रत्येक आईनेच लावायचा आहे. मुलांसाठी आपल्या स्वतःच्या आईने हा दिवा लावायचा आहे. काही कारणास्तव आई जर नसेल तर काय करावं, तर वडिलांनी लावलात किंवा आजीने लावलात तर चालेल, मात्र आई असेल तर आईनेच हा उपाय करणं गरजेचं आहे. अधिक मासामध्ये काहीच तुम्हाला जमलं नाही तरी सुद्धा चालेल, मात्र घराच्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी हा उपाय करणं अतिशय लाभदायक ठरतं. आता उपायाकडे वळूयात. काय करायचं आहे, मातीची पंती जी लाल असते, लाल मातीची पंती ती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दोन लांब वाती एकत्र करून त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये आपल्या मुलांच्यावरचं जे संकट आहे ते दूर व्हावं याच्यासाठी तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं तेल काही कारणास्तव तुम्हाला जर नाही भेटलं तर अशा वेळी तुम्ही मोहरीचं तेल सुद्धा वापरू शकता. मात्र जर तिळाचं तेल तुम्ही घेणार असाल तर त्या दिव्यामध्ये काळे तीळ, 1 चिमूटभर काळे तीळ हे ठेवायचे आहेत, टाकायचे आहेत. आणि मोहरीचं तेल जर तुम्ही वापरणार असाल तर त्याच्यामध्ये आपली जी काळी मोहरी आहे ती चिमूटभर टाकायची आहे. नंतर हा जो दिवा आहे तो दिवा घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे. सर्वांना माहीत असेल, पिंपळ वृक्षाजवळ 33 कोटी देवतांचा वास आहे, आपल्या पितरांचा वास आहे, ब्रह्मा विष्णू महेशाचा वास आहे, त्याचबरोबर लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघींचा सुद्धा त्या ठिकाणी वास आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तो घेऊन पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे. जाताना आपल्याला पूजेचं साहित्य न्यायचं आहे. जसं की तांब्यातून तुम्ही पाणी नेऊ शकता. त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि 1 गुळाचा खडा हा टाकायचा आहे. गेल्या पहिल्यांदा जल अर्पण करायचं. हळद कुंकू त्या पिंपळ वृक्षाच्या मुळीला लावायचं आहे. तिथंच बसून प्रार्थना करायची की तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये आता ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी तिथे बसून सांगायच्या आहेत, बोलायच्या आहेत. आणि नंतर म्हणायचं की मी आजपासून सलग 11 दिवस तुमच्या या ठिकाणी येऊन तुमची पूजा करणार आहे आणि दिवा लावणार आहे. तर माझ्या मुलांच्या, माझ्या पतीच्या आणि माझ्या घराच्या प्रगतीमध्ये ज्या काही बाधा असतील, इडापिडा अडचणी असतील त्या तुमच्या कृपेने दूर व्हाव्या अशी भगवंताकडे म्हणजे श्रीकृष्णाकडे प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा पिंपळ वृक्षाच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत 11 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत. ह्या 11 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या की त्या ठिकाणी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे की कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करत आहात. तसेच ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला पूजा कराल म्हणजेच जल अर्पण कराल आणि हळदी कुंकू वगैरे लावाल तर त्याच वेळेस तुम्हाला खडीसाखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य देखील त्या ठिकाणी दाखवायचा आहे. आणि
ते जे नैवेद्य दाखवलेलं असेल तर तुम्हाला तिथंच ठेवून यायचं आहे. आणि जे काही चुकलं माकलं असेल त्यांच्याकडून पूर्वजन्मी आपण सगळ्या जन्मांची पातकं घेऊन आपल्याला मनुष्यजन्म हा प्राप्त झालेला असतो. त्याच्यासाठी देवाकडे बोलून दाखवायचं आहे, व्यक्त करायचं आहे की जी काही पातकं झाली असतील गेल्या जन्मी त्यांच्या हातून कळत न कळत, तर त्या सगळ्या पातकांना त्यांच्या क्षमा असावी, त्यांची सगळी पापे ही नष्ट व्हावी आणि आमच्या कुळाचा त्यांच्याद्वारे उद्धार व्हावा असं म्हणून तिथं प्रार्थना करायची आहे. पाठीमागं येत असताना अजिबात वळून पाहायचं नाही आणि हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही. अगदी गुपचूपरित्या हा उपाय करायचा आहे. 11 दिवस पूर्ण व्हायच्या आतच तुमच्या मुलांच्या बऱ्यापैकी अडचणी दूर होताना या तुम्हाला दिसून येतात. नक्कीच हा उपाय करा. आलेला अनुभव मला सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.